असं आजूबाजूचा परिसर खूप मस्त आहे. खाली लेक पण आहे आणि पूर्ण आता तुम्ही व्लॉग एन्जॉय करा. हे फेमस मंदिर आहे. ॲक्च्युली व्हिडिओची परमिशन नाही आहे, पण दुपारी कोणाचं एवढं लक्ष नव्हतं तर मग मी हळूच व्हिडिओ बनवलेला आहे. खूप गणपती छान आहे, मूर्ती मस्त आहे आणि आपण ज्या काही विश मागतो त्या पूर्ण होतं. खाली बॉटनिकल गार्डन पण आहे. खूप म्हणजे भरपूर वेगवेगळे दुर्मिळ आहेत वृक्ष त्यांनी लावलेले रोपं ते आहे. तिथं नर्सरी देखील आहे. तुम्हाला सुद्धा हवा असेल तर खत किंवा वेगवेगळे जे छोटे छोटे असतात ते तुम्हाला जर गार्डनिंगसाठी हवे असतील तर रोपं देखील इथे मिळून जातील तुमच्याकडे. जास्त कॉस्टली पण नाही आहेत, 10-20 रुपयापासून आहेत चालू. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे मला झाडं देखील बघायला भेटली. मग नंतर मम्मीला आम्ही इथं बस म्हटलं, आम्ही खालून भरपूर पायऱ्या वगैरे त्या चालून येतो. इथं सगळं दिलेलं आहे त्यांनी, अंतर किती किती कुठपर्यंत आहे. नंतर स्मारक आहे, दत्त मंदिर आहे, ते सगळं त्यांनी दिलेलं आहे. अशा पायऱ्या वगैरे आहेत. खूप छान डेव्हलप केलेलं आहे आणि एकदम असं आजूबाजूला डोंगर वगैरे आहेत. त्यामुळे साताराला आमच्या वरदानच भेटलेलं आहे निसर्गाचं छान काय, त्यामुळे एकदम फ्रेश एअर राहते इथं. आणि मोगरा वेगवेगळ्या प्रकारचे कुठला तरी हा मोगरा होता ते मला सांगितलं काकींनी. मला पण भरपूर माहिती नाही आहेत झाडांची नावं, काय काय ठिकाणी लिहिलेली आहेत नावं. पुढे एक कंदील जास्वंद नावाचं पण झाड आहे. माझ्या घरी पण आम्ही आता मध्ये महाबळेश्वरला गेलो तेव्हा मी आणि मम्मीला आणलं होतं. खूप छान वाटतं ते. जास्वंदच असतं सेम, पण असं उलट्या दिशेने असं येतं तर ते छान दिसतं, क्यूट वाटतं. पुढे पुढे तुम्ही बघा पूर्ण. इथं दत्त देवांचं मंदिर आहे. आनंदवाल्यांची आमची नवीन त्यामध्ये गेलेलो आम्ही मंदिरामध्ये आत. हो, सगळ्यांनी घंटी वाजवली. मग मी पण एका हाताने मोबाईल धरला आणि हळूच उडी मारून एक घंटी वाजली पण घंटी हाताला आली माझ्या. खूप छान मूर्ती आहे संगमरवराची, मस्त बनवली आहे एकदम.